श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 30 मार्च वार सोमवार आणि या दिवशी आलेला आहेत सोमप्रदोष. सोमप्रदोष म्हणजे सोमवारी येणारी त्रयोदशी तिथी, ज्याला सोमप्रदोष असे म्हटले जाते. म्हणजेच जेव्हा प्रदोष हा सोमवारी येतो तेव्हा त्याला सोमप्रदोष असे म्हटले जाते. प्रदोष व्रत हे प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षामध्ये येते. शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. परंतु सोमवारी जेव्हा हे प्रदोष व्रत येते तेव्हा ते व्रत किंवा तो दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. सोमप्रदोष हे व्रत इच्छापूर्ती, उत्तम आरोग्य, सुख शांती आणि दोषमुक्तीसाठी केले जाते. आणि म्हणून अनेक जण सोमप्रदोष व्रत जे आहे तर ते आवर्जून करत असते. या दिवशी प्रदोषकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी शिवाची पूजा, उपवास आणि बेलपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. जर आपण सोमप्रदोष व्रत केले तर सर्व दोष नष्ट होतात आणि भगवान शंकरांच्या कृपेने जीवनात संपत्ती व समृद्धी येते. या सोमप्रदोषच्या दिवशी साक्षात भगवान शिवशंकर आणि माता पार्वती हे पृथ्वीवरती आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. तर आपल्याला उद्या सोमवारी या सोमप्रदोषच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण एका ठिकाणी एक दिवा हा आपल्याला आवर्जून लावायचा आहे. जर आपण हा दिवा या ठिकाणी लावला तर जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होईल. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची खूप भरभराट होईल. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही भगवान महादेवांच्या कृपेने पूर्ण होईल. तुमची सर्व अडलेली कामे हे देखील पूर्ण होतील. घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदू लागेल. तर हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाई बटन देखील क्लिक करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे ना, हा उपाय महाशिवपुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर या प्रदोषच्या दिवशी आपण हा उपाय जर केला तर या उपायांचा आपल्याला 100% फळ प्राप्त होते. कारण सोमप्रदोष हा जो दिवस आहे, हे जे व्रत आहे तर हे भगवान महादेव, माता पार्वती यांना समर्पित आहे. या दिवशी आपण जे काही उपाय, सेवा करतो तर त्याची आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते. कारण भगवान महादेव हे अतिशय भोळे देवता आहे. जर त्यांची आपण मनापासून सेवा, उपासना, पूजा, व्रत केले तर ते आपल्यावरती खूप लवकर प्रसन्न होतात. आणि म्हणून या दिवशी भगवान शिवांची पूजा करून काही उपायसुद्धा केले जातात. आणि खास करून शिवपुराणामध्ये आपण सांगितलेले जे काही उपाय करतो ना ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. आणि म्हणून जर तुम्हाला सोमप्रदोषचं व्रत करणं शक्य नाही झालं तरीही चालेल, परंतु हा दिवा जो आहे ना तो नक्कीच आपल्याला लावायचा आहे. आता हा दिवा कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे? हा दिवा तुम्ही सकाळी लावू शकता किंवा संध्याकाळी लावायचा आहे. जर सकाळी हा दिवा तुम्ही लावणार असेल तर सकाळी 9:30च्या अगोदरच तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. आणि जर संध्याकाळी लावणार असेल तर संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या 1 तास अगोदर आणि सूर्यास्त झाल्यानंतर 1 तास म्हणजे प्रदोष काळामध्ये हा दिवा तुम्ही लावू शकता. म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा दिवा लावायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल, जमलेच, तर हा दिवा तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही वेळी लावू शकता. कोणत्याही पूजेमध्ये किंवा धार्मिक कार्यामध्ये दिव्याचे स्थान हे खूप मोठे आहे. कारण दिव्याशिवाय कोणतीही पूजा ही पूर्ण होत नाही.
आणि म्हणून आपल्या शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि गरिबी दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले जाते. दिव्याला ज्ञानाचे, प्रकाशाचे आणि सकारात्मक ऊर्जेचे साधन मानले जाते. दिव्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश येतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण दिवा लावून एखादी पूजा, सेवा किंवा उपाय करतो ना, तेव्हा ती सेवा, तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो. कारण दिव्यातून निघणारी अग्नी ही थेट देवांपर्यंत पोहोचत असते आणि म्हणून दिव्याला खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. आणि जर आपण उद्या या सोमप्रदोषच्या दिवशी या एका ठिकाणी जर दिवा लावला ना, आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम स्थिर राहते. जर कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत पैशांच्या अडचणी येत असतील, इतरांकडून तुम्हाला सतत उसने पैसे घ्यावा लागत असेल, किंवा आज तुमच्याकडे 50,000 रुपये आले आणि दुसऱ्या दिवशी अशा काहीतरी अडचणी निर्माण होतात, आलेला पैसा हा पुन्हा आपल्या घरातून निघून जातो. म्हणजेच काय, लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नाही. म्हणून लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी सुद्धा हा उपाय तितकाच प्रभावी मानला जातो. हा उपाय केल्याने घरातील कर्ज हे दूर होते, घरात सुख, शांती, समृद्धी नांदू लागते. तसेच घरातील वादविवाद, क्लेश दूर होऊन आनंदाचं वातावरण हे देखील निर्माण होते. तसेच हा उपाय केल्याने जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होतो. त्याचबरोबर आपल्या घरात असणारा पितृदोष, ग्रहदोष हे सुद्धा दूर होतात आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा, मनोकामना ही देखील या उपायाने पूर्ण होते. आता आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला कष्ट आणि मेहनत ही तर करावेच लागते. परंतु तुम्ही कधी कधी बघितलं असेल की आपण भरपूर प्रामाणिकपणे कष्ट आणि मेहनत करतो, परंतु आपल्या कष्टाला, मेहनतीला यश मिळत नाही आणि आपली इच्छा देखील पूर्ण होत नाही. आणि म्हणूनच आपल्या कष्टाला, मेहनतीला यश मिळावं यासाठी विशेष तिथीवरती काही प्रभावी उपाय जे आहे ना ते केले जातात. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळ करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध टाका. यामुळे आपल्या कुंडलीमध्ये जर पितृदोष असेल तर तो दूर होतो. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. देवघरामध्ये शिवलिंग असेल तर नक्की शिवलिंगावरती अभिषेक करा. बेलपत्र, पांढरी फुलं, चंदनाचा टिळक किंवा भस्म तुम्हाला लावायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्ही वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी देखील करू शकता. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे. गव्हाचंच कणिक तुम्हाला घ्यायचं आहे. ताई, गव्हाचं कणिक मळायला शक्य नाही, मग मातीची पंती घेऊ का? तर नाही, तुम्हाला गव्हाचंच कणिक मळायचं आहे. कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. थोडासा पिवळसर रंग येईल एवढी हळद टाकायची आणि त्या गव्हाचं कणिक मळून त्या कणकेचा तुम्हाला एक पंचमुखी दिवा बनवायचा आहे. म्हणजे 5 मुखी, 5 दिशेला 5 वाती येतील अशा पद्धतीने पंचमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. थोडा मोठा दिवा तयार करा, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त तूप किंवा तेल बसेल, म्हणून थोडासा मोठा दिवा बनवायचा आहे. यानंतर काय करायचं आहे, त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूप नसेल तर मग तुम्ही तेल घालू शकता. आणि लांब कापसाच्या ज्या वाती असतात तर त्या वाती तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायच्या आहे. यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. गंगाजल असेल थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. आणि यानंतर थोडेसे पांढरे तांदूळ घेऊन तुम्हाला या तिन्ही वस्तू घेऊन तुम्हाला जिथे कुठे तुमच्या घराजवळ आसपास महादेवाचं मंदिर असेल तर तिथे मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे सर्वप्रथम तुम्हाला जे तांदूळ तुम्ही घेऊन गेले आहेत, पांढरे तांदूळ न्यायचे आहेत आणि अखंड असायला हवे. तुटलेले फुटलेले घेऊ नका. अखंड तांदूळ तुम्हाला वापरायचे आहेत, कारण शिवपूजेमध्ये सर्व काही वस्तू ज्या आहेत तर त्या अखंड वापरल्या जातात. याचं अखंड फळ आपल्याला मिळतं. म्हणून थोडेसे तांदूळ तुम्ही घेतल्यानंतर ना तिथे शिवलिंगाजवळ तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवून प्रज्वलित करायचा आहे. तसाच जमिनीवरती तुम्ही दिवा ठेवू नका, नाहीतर आपण केलेली सेवा, उपाय ही धरणी मातेला समर्पित होते. म्हणून तांदळावरती हा दिवा ठेवून सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे.
दिवा प्रज्वलित केल्यानंतर हे जे जल आहे तर हे तुम्हाला तुमच्या दोन्ही हाताने शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। आता जल अर्पण करताना उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे। जल अर्पण करत असताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। जल अर्पण करून झाले की शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करा, पांढरी फुले अर्पण करू शकता, धोत्र्याची फळं असेल तर ती सुद्धा अर्पण करू शकता। जर तुमच्याकडे या कोणत्याच वस्तू नसेल तर शिवलिंगावरती ज्या कोणी व्यक्तीने ज्या काही वस्तू अर्पण केल्या असेल मग बेलपत्र, धोत्र्याचं फळ, पांढरी फुलं ती उचलून घ्या, पाण्याने धुवून काढा आणि ती पुन्हा तुम्ही अर्पण करू शकता। आता या सर्व वस्तू अर्पण करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान शिवशंकरांचं नामस्मरण करायचं आहे, माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे आणि तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहे ना त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत। महादेवांना सांगायचं आहे की हा दिवा मी तुमच्यासाठी लावला आहे। माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहे, जी काही संकट सुरू आहे तर ती दूर होऊ द्या अशी मनोभावे प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि हा उपाय करून तुम्हाला घरी यायचं आहे। आता हा उपाय तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे 99% मंदिरामध्येच करण्याचा प्रयत्न करायचा आहे। जर मंदिरामध्ये हा उपाय करणं तुम्हाला शक्य नसेल, तुमच्या घराजवळ मंदिरच नसेल तर अशा स्थितीमध्ये तुम्ही हा जो दिवा आहे ना हा दिवा तुमच्या घराजवळ बेलवृक्ष असेल ना तर त्या बेलवृक्षाखाली लावायचा आहे आणि हे जलसुद्धा तुम्हाला बेलवृक्षाला अर्पण करायचं आहे। तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला उद्या सोमप्रदोषच्या दिवशी करायचा आहे। खूप जास्त प्रभावी हा उपाय आहे। शिवपुराणामध्ये हा उपाय सांगितला गेला आहे आणि तसाच उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। त्याचबरोबर जर तुमचं भरपूर दिवसापासून एखादं काम अडलेलं आहे, प्रयत्न करूनही ते काम तुमचं पूर्ण होत नसेल तर एक उपाय सांगते, तो तुम्ही नक्की करून पहा। उपाय करण्यासाठी तुम्हाला 11 बेलाची पानं घ्यायची आहेत। ज्या पानांना 3 पानं असतात किंवा 5 पानं असतात असंच बेलपत्र घ्यायचं आहे। बेलपत्र घेताना कुठेही फाटलेलं तुटलेलं घेऊ नका। चांगली बेलपानं घ्यायची आहेत, स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, लाल चंदन घ्यायचं आहे आणि चंदनाने प्रत्येक पानावरती तुम्हाला ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे आणि ही सर्व पानं तुम्हाला महादेवांना अर्पण करायची आहेत आणि आपली अडलेली कामं पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। तर अशा पद्धतीने हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता। त्याचबरोबर या दिवशी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा। तसेच शिवचालीसा पाठ करावी, कालभैरव अष्टकमचं पठण करावं। या सेवा ज्या आहेत तर त्या खूप जास्त प्रभावी आहेत। या सेवा केल्याने सुद्धा जीवनातील अनेक समस्या या दूर होतात। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।